अचलपूर येथील बंद असलेली विदर्भ मिल सुरू करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या प्रयत्नातून झालेली फलश्रुती म्हणजे फिनले मिल होय। ही मिल सुरू राहावी, स्थानिक कामगारांना रोजगार मिळावा हाच त्या मागचा हेतू। कामगारांच्या हितासाठी प्रशासकीय स्तरावर विविध बैठका लावून अनेकदा फिनले मिल प्रशासनासोबत कामगार हितासह मिल चालवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय बच्चू कडू यांच्या माध्यमातून झाले असतानाही केवळ राजकीय स्वार्थासाठी आमदार बच्चू कडूंवर पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप केले जात आहेत। केंद्रात भाजपाची व राज्यात भाजपाची सत्ता असताना हा नफ्यात असलेला फिनले मिल बंद का झाला असा प्रतिप्रश्न प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी विरोधकांना केला आहे। फिनले मिल कामगारांसाठी सतत आमदार बच्चू कडू यांनी प्रयत्नशील राहून केंद्रात सत्ता असतानाही फिनले मिल सुरू होणार नाही अशी माहिती पुढे आल्यानंतर राज्य शासनाने फिनले मिल सुरू करावा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी विधान भवनात सतत उपस्थित केली। त्या अनुषंगाने राज्य शासन प्रयत्न करत असताना मात्र आमदारांना बदनाम करण्यासाठी खासदार रवनीत राणा, आमदार रवी राणा व स्थानिक भाजपाचे नेते हा कामगारांच्या मुद्द्याच्या आड असा केविलाना प्रयत्न करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी केला। यावेळी प्रहारचे पदाधिकारी प्रवीण पाटील, संजय तट्टे, विलास भागवत, श्याम मालू, बंटी ककरानिया, विजय थावानी, भास्कर मासोदकर प्रामुख्याने उपस्थित होते। विनाकारण बच्चू भाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न काही पक्ष, काही संघटना, काही लोक सातत्याने करत आहेत आणि या फिनले मिल बद्दल काल असे उद्गार काढण्यात आले की या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय बच्चू भाऊ यांनी फिनले मिलसाठी कुठलाच पाठपुरावा केला नाही, प्रयत्न केले नाही। आणि दुसरा एक मुख्य आरोप म्हणजे ज्या 14 लोकांनी आत्महत्या केली याला जबाबदार स्थानिक प्रशासन आणि स्थानिक आमदार आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळेस या लोकांना याची माहिती सुद्धा नव्हती की इथं फिनले मिल येणार आहे। टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक न्यूज आली होती, ती न्यूज बच्चू भाऊंच्या हाती पडली। त्यावेळेस भारताच्या राष्ट्रपती, महामहिम आणि हा मिल सुरू झाला। मध्यंतरी 2019 मध्ये कोविडच्या कार्यकाळात हा मिल बंद पडला आणि हा मिल बंद पडल्यानंतर त्यांना अर्धवेळ वेतन भेटावं यासाठी अनेक बैठकी बच्चू भाऊंनी शासन दरबारी घेतल्या, मंत्री स्तरावर घेतल्या। हे होत असताना अमरावती यांच्याकडे सुद्धा बैठक लावण्यात आली, व्यवस्थापक यांच्याकडे सुद्धा बैठक लावण्यात आली। NTCचे जे महाव्यवस्थापक आहे 21/7/20 ला इथं सुद्धा बैठक लावण्यात आली होती। त्यानंतर कामगारांचं अजून 4/9/2020 ला निवेदन आलं, त्यावर 20/9/2020 ला राज्यमंत्री कामगार विभागाचे असताना बच्चू भाऊंनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावून हा प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी जी होत्या त्यावेळेस सुद्धा त्यांना 5/9/20 ला पत्रव्यवहार केला, 11/9 ला पत्रव्यवहार केला, 14/9 ला पत्रव्यवहार केला आणि बैठक सुद्धा घेतली। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना सुद्धा आपण पत्रव्यवहार केला। पियुषजी गोयल हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांना सुद्धा 30/8/21 ला पत्रव्यवहार केला आणि मंत्री वस्त्रोद्योग यांच्या 23 ला बैठक लावून पुन्हा गिरणी कामगारांना घरं मिळण्याबाबत आणि बंद झालेली मिल पुन्हा सुरू करण्याबाबत सुद्धा बैठक झाली। आपण जर पाहिलं तर 2023चं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यात सुद्धा बच्चू भाऊंनी हा लक्षवेधी केला आणि 4 जुलैला या अधिवेशन दरम्यान आपण सर्वांना माहीतच आहे की फिनले मिलचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर बच्चू भाऊंनी सांगितलं की या मेळघाट सारख्या दुर्गम भागात हा मिल सुरू असताना ज्यावेळेस तो बंद पडला आणि कामगारावर उपासमारीची वेळ आली, तिथं 14 आत्महत्या झाल्या असा लक्षवेधी केला असताना त्याचं उत्तर देताना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्या बाबतीत क्षमा मागून जे काही घडलं ते चुकीचं घडलं, 14
लोकांनी जी आत्महत्या केली त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि त्वरितच आपण या बाबतीत वरिष्ठकडे बैठक लावून मिल चालू करण्याबाबतचे निर्देश दिले आणि त्यानंतर 12 जुलै 2024ला मुक्तान दादा असतील, कामगार मंत्री असतील यांच्या उपस्थितीत बैठक लागली आणि त्यात सुद्धा सविस्तर चर्चा होऊन मिल सुरू करण्याबाबत त्यात सुद्धा स्पष्ट संकेत देण्यात आले होते आणि या सर्व गोष्टी घडल्यानंतर याचे सर्व पुरावे आमच्या जवळ आहेत. पूर्वीपासून तर आजपर्यंत केलेले सर्व पत्रव्यवहार, पेपरच्या कटिंग, ज्यांना कुणाला लागत असत, ज्यांना कुणाला काही आशंका असेल का काही बा अशा पद्धतीचा पाठपुरावा झाला नाही, मीटिंग झाल्या नाही, तर आम्ही सर्व ज्यांना कुणाला ते पत्र लागत असतील, त्याच्या कटिंग लागत असतील, दिल्लीच्या मीटिंगच्या कटिंग लागत असतील, मुंबईच्या मीटिंगच्या लागत असतील, ते सर्व देण्यास तयार आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढं काम केलं असताना बिनबुडाचे आरोप करायचे, कारण तोंडावर निवडणुका आल्या आणि ज्या पद्धतीनं बच्चू भाऊंनी या 5 वर्षात विकास कामं या मतदारसंघात खेचून आणले. आपण जर पाहिलं तर अचलपूर, परतवाडा या जुड्या नगरीत फक्त रस्त्याकरिता बच्चू भाऊंनी तब्बल 225 कोटी इथं आणले आहे. ग्रामीण आपण पांदन रस्ते पहा, गावाअंतर्गत रस्ते पहा, ग्रामीण रस्त्याचे पूल पहा, सर्व बाब. परंतु स्थानिक आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न केला. तसं जर पाहिलं तर हा मिल केंद्राच्या अखत्यारीत येतं आणि केंद्राच्या अखत्यारीत असताना बीजेपीची सत्ता मागच्या 15 वर्षापासून आहे आणि आमच्यासोबतच दुसरी मंडळी ज्यांनी आरोप केले तेही बरेच वेळा तिकडे गेले आहेत. तुमची केंद्रात सत्ता असताना मग या तुमच्या म्हणण्यावर आजपर्यंत का मिल सुरू झाला नाही, हाही माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. माननीय आमदार बच्चू कडू हे अपक्षपणे निवडून आले. आज सत्तेत जरी महायुतीत जरी असले तर सातत्यानं शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचा प्रश्न अतिशय तिडकीनं उचलणारा एकमेव 288 पैकी आमदार आहे, त्याचं नाव बच्चू भाऊ आहे. आणि असं असताना एकीकडं विकासाला कुठंतरी तडा द्यायचा, कुठंतरी लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं, एक फेक नरेटिव्ह निर्माण करून लोकांना भ्रमित करायचं, तेथील कामगारांना भ्रमित करायचं, अशा प्रकारचं एक गलिच्छ राजकारण येत्या काही दिवसात इथं चालू आहे. आणि म्हणून सर्व पत्रकार बंधूंना आज बोलवण्याचं कारण तेवढंच आहे, कुठून पडले आहे त्याची आम्ही पर्वा करत नाही. कारण सामान्य जनता ज्याच्यासाठी पोटतिडकीनं बच्चू भाऊनं आजपर्यंत प्रश्न उचलले ती बच्चू भाऊ सोबत आहे. बच्चू भाऊचा विजय 5व्या वेळेसही निश्चित होणार आहे. या भीतीनं सर्व विरोधक कोण्या ना कोण्या कारणानं बच्चू भाऊवर चिखलफेक करत आहे. याचा आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी या निमित्तानं, या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं निषेध करतो आणि येणाऱ्या आरोप जर कुणी केले तर त्याचे पुरावे त्यांनी आमच्या समोर आणावे. आम्ही अमोरासमोर चर्चेसाठी सदैव तयार राहू आणि तुम्ही जर कोणता पाठपुरावा केला असेल आणि तुम्ही जर कोणतं चांगलं काम करत असाल तर एक प्रहारचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहू. परंतु अशा पद्धतीचं गलिच्छ वातावरण करून अशा प्रकारचा संभ्रम आपण कुणी पसरू नये अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांनाही विनंती करतो. मोनू सुडेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.